हॅलो. रक्षाबंधनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. या जगातलं सगळ्यात सुंदर आणि पवित्र नातं म्हणजे बहीण-भावाचं आणि तो सण आपण साजरा करतोय. पण या सणाच्या निमित्तानं माझ्या मैत्रिणीने मागच्या वर्षी माझ्याकडे एक फक्त रिक्वेस्ट केलेली, की "स्नेहल या विषयावर बोलशील का गं?" तर तब्बल 1 वर्षांनी मी त्याच्यावर बोलते. आय एम सॉरी फॉर दॅट. की मी हे बऱ्याचदा बघितलंय, की जे छान बहीण-भाऊ त्यांचं नातं जे छान असतं त्यामध्ये झालेल्या छोट्याशा कुरबुरींच्यामुळं किंवा आफ्टर मॅरेज कुणीतरी बायकोने किंवा इतर कोणी असं काही नाही की बायकोच गैरसमज करते. पण कुठला तरी राग, छोट्याशा कुरबुरी मनात ठेवून तो भाऊ त्या बहिणीकडे कधीही राखी बांधायला जात नाही. आणि ती बहीण त्या दिवशी पूर्ण आस लावून त्या वाटेकडे डोळे लावून बघते, की आत्ता माझा भाऊ माझ्याकडून राखी बांधायला घेऊन येईल. राखी बांधायला येईल. या जगात आईनंतर तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करणारी, जपणारी आणि माया लावणारी व्यक्ती असते ती म्हणजे बहीण. आयुष्यात तुम्ही जसजसे पुढे जाल, मोठे व्हाल, तसतसं लक्षात येईल, की या बहिणीची माया, सल्ला, आशीर्वाद आणि सोबत खूप महत्त्वाची असते. तिच्यासारखं प्रेम, साथ आणि निरागस माया तुमच्यावर कुणीच करू शकत नाही. फक्त फक्त ती वेळ यावी लागते किंवा तुमचं तितकं त्या नात्याकडे लक्ष आणि डिव्होशन असायला लागतं. स्त्रीला एक सुंदर वरदान मिळालंय. सर्वांच्यावर निर्व्याज प्रेम करायचं आणि तेच ती करत असते. तिच्या मायेचा हात जर तुमच्या डोक्यावर असेल ना, तर तुम्ही आयुष्यात कुठेही मागं पडू शकणार नाही. कारण औक्षण केल्यानंतर ती जो काही तुम्हाला आशीर्वाद देते, त्यामध्ये कुठलाही खोट नसतो. कुठल्याही बहिणीला माझ्या भावाने मला खूप संपत्ती द्यावी, खूप मोठं गिफ्ट द्यावं, भरपूर पैसे द्यावेत अशी अपेक्षा नसते. फक्त ती राखी बांधून घ्यायला त्याने यावं, खयाली खुशाली विचारावी, कॉन्टॅक्टमध्ये राहावं, फोन करावा ही एक साधी भावना असते. आणि प्लीज आता जे काही झालं असेल, तर मी एक तुमची बहीण म्हणून तुमच्या बहीण-भावांमध्ये जर काही झालं असेल, तर त्या सगळ्या कुरबुरी विसरून बहिणीकडे जा. मायेनं तिच्याकडून ती राखी बांधून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला कळेल, की या नात्याचा अर्थ कसा आहे आणि तो किती महत्त्वाचा आहे. त्यामुळं प्लीज सगळ्यांनी रक्षाबंधन आनंदाने साजरं करा.